जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या दिवशी 20 तारखेला जो आमच्यावर अन्याय झाला आणि जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये काळाकुट्ट दिवस उगवला. लोकशाही पद्धतीने आम्हाला मतदान करायला आम्ही चाललो होतो. आणि या मतदान प्रक्रियेपासून आम्हाला रोखण्यासाठी फार मोठं कटकारस्थान निर्माण केलं गेलं. या कटकारस्थानामध्ये पोलीस प्रशासनाचा वापर करून आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करून, म्हणजे पहिल्यांदा किडनॅपिंग, नंतर जीवे मारण्याचा गुन्हा, नंतर आम्ही दहशतवादी आहोत की सभा उधळणार आहोत, अशा पद्धतीची वेगवेगळी कटकारस्थान पोलीस प्रशासनानं करून या लोकशाही पद्धतीने मिळालेल्या आमच्या संविधानिक अधिकारापासून आम्हाला लांब ठेवलं. त्याच्यानंतर आम्हाला महाबळेश्वरच्या घाटातून घेऊन जाऊन म्हणजे आम्हाला जीवे मारण्याचा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न झाला. पण नंतर परत त्यांना काही फोन आले आणि तो विषय त्यांनी थांबवला. नंतर आम्हाला जवळच्या कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये न घेऊन जाता, कोर्टासमोर लवकरात लवकर न हजर करता आम्हाला महाबळेश्वर पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथून सिव्हिलमध्ये 4 दिवस आणून ठेवलं आणि 4 दिवसांनी काल कोर्टापुढे गेलो. मेहरबान कोर्टाला आम्ही सगळी पुराव्यासह आमची सगळी बाजू मांडली. त्या कोर्टाने आम्हा दोघांना तर जामिनामुक्त केलंच, पण ज्या पोलीस प्रशासनानं आमच्याबद्दल हे जे पाप केलं, ज्यांनी लोकशाहीचा खून केला, त्या पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध कोर्टाने शोकॉज नोटीस काढली आणि मेहरबान कोर्टाने त्यांना सांगितलं की तुम्ही काही या संदर्भात खुलासा द्या. ही सगळी प्रक्रिया तुम्ही चुकीच्या पद्धतीने राबवली असं सांगितलं आणि या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी आजची ही प्रेस होती. भाऊ, खरं तर पोलीस डिपार्टमेंटने एक विशेष पथकाला एक अहवाल दिला आहे. मी मगाशी सांगितलं ह्या सगळ्या मनगढंत स्टोरी आहेत. पहिल्यांदा जे बापूसाहेब शिंदेचं अपहरण झालं नाही, बापूसाहेब शिंदे ओरडून सांगतात आणि मी इथं बाजूला आहे. माझं म्हणणं आहे का, साधी गोष्ट आहे, नैसर्गिक न्याय आहे. ज्याचं अपहरण होतं, कधी आपण बघतो घरात नाही का एखाद्या मुलीचं अपहरण होते, एखाद्या कोणाचं किडनॅपिंग झालं, ज्यावेळी अपहरण करता स्वतः येऊन सांगतो की मी मर्जीने गेलो की मला उचलून नेलं, तिथं विषय संपतो ना. तसं बापूसाहेब शिंदे तिथं बाजूलाच होते आमच्या सभागृहात, त्यांनी मतदान केलं आहे. बापूसाहेब शिंदेंना जर त्यांनी अपहरणकर्त्याला पहिला तिथले ते जबाब घेऊ शकले असते ना, पोलिसांनाही फेअर पद्धतीने राबवायचं असतं तर बापूसाहेबाला ते थांबवलं असतं. जसं आम्हाला अडवलं तसं बापूसाहेबाला अडवलं असतं आणि बापूसाहेब जबाब घेतला असता. तिथे घेऊ शकले असते नाही पोलीस. बापूसाहेब आज जातात, बापूसाहेब मतदान करतात आणि बापूसाहेबांचे अपहरणकर्त्यांना उचललं जातं आणि त्यांना जेलमध्ये डांबलं जातं. हा सरासर अन्याय आहे. हा अपहरणाचा बनाव आहे, कटकारस्थान आहे आणि पोलिसांनी केलेली आहे. तुमची मागणी? आमची मागणी आहे, ज्यांनी हा बनाव केला, आम्हाला लोकशाही प्रक्रियेपासून लांब ठेवलं, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि इलेक्शन प्रक्रिया बंद, म्हणजे नव्याने इलेक्शन प्रक्रिया घेतली पाहिजे.